श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आज आम्ही निघालेलो आहोत कोराडीला। कोराडीला आहे महालक्ष्मी माता जगदंबा। तर बघू शकता तुम्ही, तो मेन गेट होता कोराडीचा आणि इथे लहान लहान मंदिर आहे। आणि कोराडीला विशेष म्हणजे अंबाबाई तर आहेच, महालक्ष्मी मातेचं मंदिर तर आहेच, पण इथे आहे कोळसा खदान। आणि हा बघा समोर तुम्हाला पॉवर प्लांट दिसतच असणार। आणि हे आहे चिमण्या, इथे कोळसा खदान आहे आणि इथे पॉवर प्लांट्स खूप मोठे आहे आणि इथे चिमणे आहे। किती भव्य चिमणे आहे तुम्ही बघू शकता। आणि अंदर आम्ही प्रवेश घेतलेला आहे कोराडीचा। तर बघा किती सुंदर। आणि अगोदर नव्हतं, मी फार वर्षानंतर आलेले आहे। बघा अगोदर नव्हतं एवढं। इथे आम्ही म्हणजे अंदर जायची बुकिंग म्हणजे कार पार्किंग होती, तर त्यांनी कार पार्किंगचे 30 रुपये घेतले इथून। तर इथून आम्ही निघालो कार पार्किंगकडे। तर बघा इथून आम्ही आलो कार पार्किंगला। पार्किंग लावून घेतो इथे समोर। आणि अगोदर एवढी जागा नव्हती आणि आता खूप काही डेव्हलप झालेलं आहे, भयंकर डेव्हलप झालं। एवढे ग्रीनरी करून ठेवलं आहे, बघा किती सुंदर वाटत आहे। जिथे तिथे झाडं लावलेले आहे आणि काम बघा सुरूच आहे। आणि जिथे तिथे झाडं लावले ना, इतकं छान वाटते। आणि बघा आणि इतके सुंदर ना, इतक्या वर्षानंतर एवढं म्हणजे एवढं डेव्हलप झालं। अगोदर एवढं काहीच नव्हतं, एवढं डेव्हलप झालेलं आहे। आणि बघा इथे प्रत्येक गोष्टीची एवढी म्हणजे काळजी घेतली आहे, प्रत्येक वस्तूची, प्रत्येक एवढं कचऱ्याची वगैरे खूप काळजी घेतलेली आहे। आणि इथे मी आणि मम्मी असं गॉसिप करत होतो। तर आम्ही इथून गाडी लावून मग समोर निघालो। बघा किती स्वच्छता आहे। मेन म्हणजे मला मेन विशेष इथली एकच गोष्ट फार आवडली आहे, स्वच्छता। इथे खूप स्वच्छता आहे। आणि मी पूजेचं सामान घेऊन घेतलेलं आहे आणि ते मंदिराकडे निघाली। पूजेचं सामान घेतलं आहे कारण की फार वर्षानंतर आलं, तर ओटीचं सामान घेणं आवश्यक होतं। तर बघा किती छान सुरेख। आणि हा बघा गेट, अंबाबाईच्या मंदिरात जाण्यासाठी गेट आहे हा, आणि किती सुंदर। आणि जे लाल दगड म्हणतात ना, त्याचं पूर्ण भव्य पूर्ण मंदिराला त्याचं काम केलेलं आहे, त्या दगडाचा। बघा कितीच मोठा गेट आहे, बघू शकता तुम्ही। इतकं व्यवस्थितपणा त्यांनी सगळ्या गोष्टीची एवढी काळजी घेतलेली आहे, लहान लहान गोष्टीची एवढी काळजी घेतलेली आहे की प्रत्येक गोष्ट नीट नेटकी। बघा इथे चप्पल स्टँड आहे, ते तुम्ही म्हणजे डायरेक्ट प्रवेशद्वारला चप्पल स्टँड दिलेला आहे। आणि बघा चप्पल स्टँडला पण कूपन आहे, आणि कूपन म्हणजे पैसे नाही आहे, फ्रीमध्ये आहे ते। आणि बघा दुकानं वगैरे आहे। येताना मी इथे जाऊन बघणार दुकानामध्ये। आणि दुकानामध्ये बघा किती छान जे देवीला लागते त्या प्रत्येक वस्तू इथे आहे। बघा प्रत्येक वस्तू इथे आहे। आणि नंतर मी ह्या दुकानामध्ये रिटर्न येताना जाणार, अगोदर आपण देवीकडे जाऊ। तर बघा प्रत्येक गोष्टीची सोय, प्रत्येक गोष्टी। आणि इथे आहे मिठाई भंडार। तर बघा आणि ग्रीनी तुम्हाला तर जिथे तिथे ग्रीनच दिसणार। आणि कुंड्या बघा तुम्ही, किती सुंदर कुंड्या, एकसारख्या कुंड्या। आणि हे बहुतेक तर ह्या लोकांनी ऑर्डर करूनच ह्या कुंड्या बनवल्या असणार। आणि बघा पेंट पण त्याला ग्रीनच दिलेला आहे, ग्रीनकडे इतकं भर टाकलेलं आहे त्यांनी। आणि कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे ना बघा, पीच कलर आणि ग्रीन इतकं सुंदर कॉम्बिनेशन करून ठेवलेलं आहे। आणि बघा तुम्ही स्वच्छता बघा, तुम्ही बघू शकता। मला ते इतकं आवडलं ना, खूपच म्हणजे तिथून यायची इच्छाच नव्हती होत। बघा किती सुंदर जिथे तिथे। आणि फिरायला म्हटलं ना, अख्खे एक दिवस, पूर्ण एक दिवस हा मंदिर फिरायला लागणार आहे तुम्हाला। हे बघा वर्त वगैरे किती सुंदर। आणि कुंड्या बघू शकता। आणि झाला बघा ग्रीन मॅट टाकलेली आहे। आणि हा समोर मंदिर आहे देवीचा, बघा देवी आईचं मंदिर आहे हा। आणि किती सुंदर। आणि एका रांगेत कुंड्या बघा, एका रांगेत लावलेल्या आहे। आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीची खूप काळजी। इथे बघा अंबाई आणि किती सुंदर सुरेख आहे। आणि मंदिर बघा अंबाईचं किती म्हणजे तिथले नक्षी बघा तुम्ही, नक्षीकाम किती सुंदर आहे। जो अंदरचा मंदिर आहे आणि अंदरून पूर्ण भव्य जे डेकोरेशन केलेले आहे ते चांदीचं आहे, पूर्ण चांदीचं आहे ते। आणि बघू शकता किती सुंदर आहे डेकोरेशन वगैरे। खूप प्रत्येक गोष्टीचं खूप काळजीपणे म्हणजे काम केलेलं आहे। प्रत्येक गोष्टी म्हणजे खूप विचार करूनच काळजी घेतलेली आहे।
आणि इथे दक्षिणा कुंड आहे, आईचं दक्षिणा कुंड आहे, इथे खूप मधातच ठेवलेलं आहे, ते खूप छान व्यवस्थित बघा. आणि इथे आहे अन्नप्रसाद कुपन इथे उपलब्ध होते आणि 50 रुपये लागतात कुपनसाठी. भोजन म्हणजे तुम्हाला भोजन करायचं असेल तर तिथे 50 रुपये कुपन काढावं लागते. आणि तिथे अन्नदक्षिणा पण आहे. आणि साईडला गेल्यावर ओटी करता पण वेगळं शेत म्हणजे वेगळं काउंटर केलेलं आहे जिथे तुम्ही ओटी भरू शकता. मग आणि परतीला आम्ही ह्या दुकानात आलो तर इथे प्रत्येक म्हणजे गोष्ट देवीला जोडूनच आहे. जे देवीला रिलेटेड ज्या वस्तू लागते वगैरे प्रत्येक देवीचे देवांच्या मूर्त्या फोटो सगळे ठेवलेले होते आणि रिजनेबल प्राईजमध्ये होते. बाहेर जे प्राईज आहे त्याच्यापेक्षा रिजनेबल प्राईज होते. तर बघा किती साऱ्या फोटो ठेवलेले आहे ना, अंबाबाईचे इतके सुंदर फोटो आहे. आणि दिवे जे म्हणजे जे पूजेला लागणार त्याच्या रिलेटिव्ह सगळ्या वस्तू इथे होत्या. आणि मला तर प्राईस वाईज म्हटलं खूप आवडलं. आणि इथे मग नंतर मी देवीसाठी म्हटलं आपला मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर म्हटलं कलशासाठी वस्त्र घेऊन घेते देवींचे. तर मी काही सामान घेतले इथून, आसन वगैरे घेतले आणि थोडेसे वस्त्र घेतले आणि मुकुट वगैरे. आणि बघा दिवे बघा किती सुंदर सुंदर दिवे आहे इथे. आणि हा बघा देवी अंबा आईचा मुकुट आहे. हा कोल्हापूरची जी अंबा आई आहे तिचा चेहरा आहे. पण मी मुकुट नाही घेतला कारण की माझ्याकडे आहे मुकुट, म्हणून मी मुकुट नाही घेतला. तर नंतर कधी जेव्हा माझा मुकुट खराब होणार तेव्हा मी दुसरा मुकुट घेणार, कारण की एक्स्ट्रा मुकुट घेऊन काही अर्थ नाही आहे. आणि इथे बघा दत्त जयंतीच्या दिवशी हा व्हिडिओ माझ्या बहिणीने पाठवला आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आमच्या गावाकडे असं हे केलं जाते, असं म्हणजे दत्त जयंतीला असं पाळणा वगैरे सजवला जातो आणि छान मस्त असा डान्स वगैरे करून मग कार्यक्रम साजरा केला जातो. म्हणजे गाणे वगैरे म्हणतात बाया छान, दत्तांचे जे राहतात गाणे भजनं ते म्हणतात, छान साजरा करतात. आणि महाप्रसाद सुद्धा होते गावाला. तर ह्या प्रकारे सगळं आयोजन केलं जाते. बघू शकता तुम्ही ही दत्त जयंतीची क्लिप मी तुम्हाला पाठवली आहे मधात. आणि इथे बघा माझी पूजा, आज गुरुवार आहे तर आज पूजा साफसफाई सगळी म्हणजे झालेली आहे. आणि उंबरठाचं लेपन वगैरे रांगोळी वगैरे छान मस्त काढून घेतलेली आहे. आणि इथे आता मी निवांतपणे बसलेली आहे पूजा करायसाठी. आणि आज गुरु पुष्प अमृत दिवस होतं असल्यामुळे मी आज सगळ्या देवांना अभिषेक करून घेत आहे पंचामृतनी. आणि सगळ्यात पहिले तर म्हटलं गणपतीचं अभिषेक करून घेते. आणि पंचामृत बनवण्यासाठी दूध, दही, तूप, शहद, साखर ह्या 5 गोष्टी घेऊन घेतलेल्या आहे मी. आणि छान 5-5 वेळा मी अभिषेक अंगावरून टाकून घेतलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही अभिषेक करता तेव्हा तुम्ही ज्या देवाचा अभिषेक करताय त्या देवाचा मंत्र उच्चार करत जा. आणि जेव्हा मंत्र उच्चार करतात तेव्हा अभिषेक करत जा. आणि बघा छान मी मस्त अभिषेक झाल्यानंतर छान पाण्याने स्वच्छ कापडाने पुसून घेतलेला आहे. बघू शकता मी छान स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेला आहे. आणि मी सेपरेट देवांसाठी एक रुमाल मांडणीसाठी ठेवलेला आहे आणि एक रुमाल पुसासाठी ठेवलेला आहे. देवांचं अंग वगैरे पुसासाठी ठेवलेलं आहे ना. इथे बघा आता महालक्ष्मी माता ठेवलेली आहे मी. आणि आज गुरुवारची मांडणी करायची आहे म्हणून मी सगळ्या देवांना, आज खूप छान दिवस आलेला आहे. आज 3रा गुरुवार आहे. तर महालक्ष्मी मातेचं पण आईचं आणि अभिषेक केलेला आहे. आणि तुम्हाला माझा डावा हात दिसत असेल पण नाही, हा कॅमेराचा हे आहे. मी उजव्याच हाताने पूजा करत आहे, अभिषेक करत आहे. आणि ओम नमे महालक्ष्मी नमः. तुम्हाला म्हणजे मंत्र नसन बी येत तुम्ही महालक्ष्मी नमःही म्हटलं तरी चालेल. आणि हे बघा माझे स्वामी महाराज पण किती चांगल्या दिवशी माझ्या घरी स्थापित होत आहे. आज 3रा गुरुवार आहे आणि गुरु पुष्प अमृत दिवस आहे. तर आज बघा माझ्या घरी गुरु आलेले आहे आणि आज गुरुचे मी छान अभिषेक करून त्यांची मांडणी करणार आहे. मला जास्त काही तर माहीत नाही पण जेवढं मला माहीत आहे मी तेवढंच करते.
कारण की चुकीचं काही करून काही अर्थ नसते. मग जेवढं आपल्याला येते आपण तेवढंच करायचं. तर मला जेवढं येते मी तेवढंच करते, पण म्हणून मी पंचामृतनी अभिषेक करून घेत आहे महाराजांचं. तर बघा 11 वेळा मी अभिषेक केलेला आहे, मी जास्त नाही केलेला आहे, कारण की एक वेळ पण आहे, कारण की मला पूजा मांडायची आहे, पूजा वाचायची आहे. आणि किती म्हणजे माझं नशीब किती चांगलं आहे की आजच्या दिवशी महाराज माझ्या घरी आले. गुरु आहे ते माझ्या घरी आले आणि आज त्यांची स्थापना मी करून घेत आहे माझ्या घरी. तर बघा अभिषेक झालेला आहे माझ्या महाराजांचं. आणि आता मी पाण्याने त्यांचं स्नान करून घेत आहे. आणि तुम्ही काही नको म्हणा, जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे म्हटलं तरी चालते. मी श्री स्वामी समर्थ हेच म्हणून उच्चार करूनच त्यांचा अभिषेक करत आहे. आणि महालक्ष्मी मातेची सगळी तयारी झालेली आहे माझी. आणि पटकन सगळी म्हणजे देव वगैरे धुवून छान मस्त पटकन मी आज सगळ्याच देवांचं आज अभिषेक केलेला आहे, कारण की आज दिवसच तसा आहे. आणि माझ्या महाराजांची मूर्ती इतकी सुंदर मला मिळालेली आहे. मी जास्त मोठी मूर्ती नाही आणलेली आहे, मला छोट्याच मूर्त्या आवडतात, पण इतकी सुंदर मूर्ती आहे आणि इतकी हसरी मूर्ती आहे. असं वाटत आहे की प्रत्यक्ष महाराज मला बघून हसत आहे असंच वाटते. आणि खरंच सांगते, बघा तुम्ही किती सुंदर माझे महाराज बघा किती सुंदर दिसत आहे. आणि मेन त्यांचा चेहरा बघा, मी 2-3 दुकान फिरली, जेव्हा मला वाटलं की नाही चेहरा बघा तुम्ही किती हसत आहे, असं वाटतं आपल्याकडे बघूनच महाराज हसत आहे. तर मी खूप यांनी चेहरा बघितला अगोदर आणि तेव्हा मी मूर्ती घेतली. आणि मी अक्कलकोटवरूनच ही मूर्ती आणलेली आहे. आणि वर्षभरातून एकदा तरी आपल्या देवांना अभिषेक नक्की घाला तुम्ही. जो दिवस तुम्हाला वाटत असेल खरंच खूप चांगला आहे आणि आज काही विशेष आहे, तर त्या दिवशी तुम्ही देवांना अभिषेक घाला. तर मी अशी नाही म्हणत की तुम्ही नेहमीच घाला, पण वर्षातून एकदा तरी आपल्या घरच्या देवांना अभिषेक नक्की घाला. तर मी सुद्धा आज मला इतका चांगला दिवस मिळाला, तर मी सुद्धा आज सगळ्या देवांना अभिषेक घालून घेत आहे. आणि त्याच्याने काय होते, आपल्या घरात पॉझिटिव्हिटी ते येतेच, पण एक प्रसन्नता आणि आपल्या किती म्हटलं तरी आपले देवसुद्धा म्हणजे आनंदातच होणार आहे. तर बघा प्रत्येक देव आणि ही अन्नपूर्णा आहे, माझी अन्नपूर्णा आई आहे. तर सगळ्याच देवांना मी अभिषेक घालून घेत आहे पटपट. आणि अन्नपूर्णेचाही मंत्र नाही येत असेल तुम्हाला, तर फक्त तुम्ही ओम नमो अन्नपूर्णे माते नमः असं म्हटलं तरीही चालेल. काही देवांना कसलाच राग येत नाही. देवांना फक्त तुमची भक्तीमध्येच तुम्ही म्हणजे किती आपण देवाला किती भाव प्रेमाने किती पूजतो किती करतो. देवांना फक्त भक्ती आणि आपलं प्रेम हवं असते, आणखी काहीच हवं नसते. आणि तुम्ही बघू शकता तुम्ही, मी देव उचलायचा पहिले दिवा लावून घेतलेला आहे. तुम्ही अगोदर दिवा लावा आणि नंतरच बाकीची कामं करा. तुम्ही देवाची आंघोळ घाला. देवाला तुम्ही देवाला म्हणजे उचलायचा पहिले तुम्ही दिवा घाला, कारण की दिवा हा अग्निसाक्षी असतो. आपण अग्निदेवाला साक्षी करून सगळे कामं करत असतो देवाचे. आणि म्हणून पहिले आपण दिवा लावायचा आणि मग देवांची पूजा करायची. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही माझी छोटीशी पिंड आहे. माझ्या घरची जेव्हा वास्तूक होती तेव्हा मी पिंड घेतलेली होती, कारण की म्हणतात की नागफणीवाली पिंड घरी नाही ठेवायची, अशी साधी पिंडच घरी ठेवायची. तर मी ही पिंड माझे वास्तूक होतं तेव्हा घेतली होती. तर बघा असं ह्याप्रमाणे माझी पूजा म्हणजे सगळ्या देवांचा अभिषेक झालेला आहे. आणि आता राहिल्या तर कवड्यासुद्धा तुम्ही धुवून घ्या. तर मी बघा कवड्या अशी धुवून घेते, कारण की कवड्या ह्या लक्ष्मीकारक असते, तुम्हाला माहीत आहे. खूप म्हणजे देवा आपण म्हणतो, पण खूप बारीक वस्तूकडे खूप लक्ष द्यावं लागते खूपच. आणि हा कासवसुद्धा मी अमरावतीच्या अंबाबाईकडून घेतलेला होता. मी म्हणजे जिथे जाते तिथून काही ना काही घेऊन येते,
पण आता नाही घेऊन येणार, कारण की आता माझे स्वामी महाराज झाले आता सगळे, आणि देव सगळे संपूर्ण माझे झालेले आहेत. आणि बघा कवड्यांना मी आंघोळ घालून घेतलेली आहे आणि कवड्यांनासुद्धा मी अभिषेक करून घेत आहे. आणि कवड्या पण लक्ष्मीकारक असते, कारण की लक्ष्मीकारक असल्यामुळे मी त्यांना जागृत करण्यासाठी सुद्धा तुम्ही अभिषेक करा, छान धुवून घ्या. असं नाही की तुम्ही आणल्या आहे आणि तशाच ठेवून द्या, असं नको करा तुम्ही. बघा कवड्यासुद्धा छान पुसून घ्या, त्यात आतमध्ये पाणी राहते आणि त्याच्यामुळे तांदूळ मग खराब होतात. तांदळावर ठेवत असते मी, तर त्याच्यामुळे मी अशी झटकून घेते आणि पाणी काढून घेते. आणि आता मी याला थोडीशी हळद लावून घेणार आहे. हळदीने कवड्या पिवळ्या करून घेत असते मी. बघू शकता आता पाणी, देवाचं प्यायचं पाणी चेंज केलं, पाणी भरून घेत आहे. आणि हा माझा चांदीचा प्याला आहे, देवांसाठी मी चांदीचा प्याला केलेला आहे. ओम महालक्ष्मी नमो नमः, श्री महालक्ष्मी नमो नमः. तर बघा हे माझे स्वामी महाराज आहे आणि यांना प्रिय आहे हिना अत्तर, तर मी महाराजांना थोडासा अत्तर लावून घेते. महाराजांना अत्तर खूप प्रिय आहे, तर मी अत्तरसुद्धा मी अक्कलकोटवरूनच आणलेला आहे. आणि प्रत्येक महाराजांना जे जे वस्तू लागते मी प्रत्येक वस्तू घेऊन आलेली आहे घरी, कारण की मला माहीत नाही इथे काय काय मिळणार, महाराजांचं काय काय नाही मिळणार. तर तिथे सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असल्यामुळे मी सगळ्याच गोष्टी तिथूनच घेऊन आलेली आहे. तर महाराजांचा आता अत्तर लावून झालेला आहे. आणि बघा हे महाराजांसाठी मी 2 आसन घेऊन आलेले आहे. तर बघा असा चौरंगपाठ मी त्या दिवशी कोराडीला गेली तेव्हा मी चौरंगपाठ घेऊन आलेली आहे छोटूसा छान. आणि आता मी म्हणजे मी तेवढा विचार नाही केला आहे की मी कुठे म्हणजे महाराज मांडू. जेव्हा माझं मंदिर होणार तेव्हा मी व्यवस्थित जागा त्यांच्यासाठी हे करणार. तर आता बघा मी असंच मांडून घेतलेलं आहे सध्या समोर, कारण की माझं मंदिर व्हायचं आहे. जेव्हा मी मंदिर बनवणार तेव्हा सगळ्या म्हणजे देवांची जागा व्यवस्थित ठेवणार आणि देवांना सुद्धा त्यांच्या जागेवर ठेवासाठी म्हणजे व्यवस्थित त्यांच्या जे जागा आहे जिथे त्यांना ठेवायचं तेव्हा तिथेच ठेवा, तुम्ही चुकीच्या जागेवर नको ठेवा. तर बघा देवाला मस्त महाराजांना मी वस्त्र घालून घेतलेलं आहे. आणि त्यांना लोड पाहिजेनच होते. महाराजांना लोडवरच झोपायचे महाराज, म्हणून त्यांना लोड पाहिजे, त्यांच्यासाठी लोड आणि गादी हे राहतच होती. तर लोडवर ते म्हणजे काय म्हणते आराम करायचे महाराज. तर बघा एक फेटासुद्धा आणलेला आहे मी, 2-3 फेटे आणलेले आहे जे जमणार ते. आणि तिथे मी मूर्तीला चेक करूनच फेटे आणलेले आहे. त्यांचं वस्त्र त्यांचं फेटा मी तिथे चेक करून आणलेलं आहे की इथं आल्यावर मोठं लहान नाही झालेल्या पाहिजे म्हणून. तर बघा असे छान त्यांच्यासाठी माळ आणलेली आहे मी. आणि छोटूसे माझे स्वामी महाराज, जास्त मोठी मूर्ती मी आणलेली नाही. आणि महाराजांसाठी छोटूसा प्याला घेऊन आलेले आहे, कारण की महाराजांना पाणीसाठी, महाराज जेव्हा आपल्या आसनवर बसायचे लेटायचे ते तेव्हा त्यांना नेहमी पाणी त्यांच्याजवळ राहायचंच. तर मी सुद्धा असा प्याला घेऊन आलेली आहे महाराजांसाठी, तांब्याचा प्याला. तर असा तांब्याचा प्याला त्यांच्याजवळ मी ठेवून दिला. आणि आता ह्या बघा कवड्या ठेवायच्या अगोदर मी काय करते, आज गुरुवार दिवस असल्यामुळे मी थोडीशी हळद घेते आणि हळदीने त्यांना छान पिवळ्या करते, कारण की पिवळा कलर माता लक्ष्मीला खूप प्रिय होता आणि कवड्यासुद्धा माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे तर मी अशा रंगून घेतलेल्या आहे आणि छान त्याला ओम महालक्ष्मी नमो नमः, ओम महालक्ष्मी नमो नमः असं म्हणून मी त्या कवड्या स्थापित करते. आणि इथे आता तयारी करत आहे आपल्या 3ऱ्या गुरुवार, मार्गशीर्षचा 3ऱ्या गुरुवारची. तर मी छान मातांना सजवून घेते. सुखदात्री दुःखहरे महालक्ष्माये जगतमाते, शंखचक्र गदाधरे
महालक्ष्मी माते नमोस्तुते। तेजस्वनी विश्वधारे आदिशक्ती विष्णुकांते, आदि अंत नाही खरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। सर्वव्यापी यशाधरे सर्वज्ञे सिंधू शोभन्ते, शुंभ सत्वरूप धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। कमले कमल नेत्र मंगले मुख्य मुदिते, कोमल मोहिनी भरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। हे शुभ्र वस्त्रधारे दिव्यालंकार भूषिते, भामिनी गरुड ध्वज धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। सर्व दुःख हरे देवी शुभंग शयनांगने, भगवती भाग्यदात्री महालक्ष्मी माते नमोस्तुते। संतती सुख धनदात्रे सिद्धी बुद्धी बुद्धी मुक्ते, आयुरोग्य सुख धरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। महालक्ष्मी संकट हरे धन वैभवदायिनी सुमते, सुख प्राप्ती तिच्यावरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। स्मरणे तियेच्या दैन्य सरे, भोळ्या भावे प्रसन्नते, वैभवे घर भरे महालक्ष्मी माते नमोस्तुते। तर बघू शकता तुम्ही, तर महालक्ष्मी माता आपली छान सजली आहे, नटली आहे आणि बघा किती सुरेख दिसत आहे। आणि मी आज मेन म्हणजे आज तिसरा गुरुवार आहे आणि मी कोराडीवरून आपण जे तिथे गेलतो जगदंबा देवी आईकडे, तर तिथून मी नवीन वस्त्र आणले आहे आणि हा आहे रेड कलरचा वस्त्र आहे, देवीसाठी मी नवीन आणलेला आहे, तर ते घातलेलं आहे। छान आता मांडणी करून घेतलेली आहे देवी आईची आणि माझी देवी आई बघा किती सुंदर दिसत आहे। आणि मी दिवा अगोदर प्रज्वलित करून घेतलेला होता, खाली ठेवलेला होता कारण की मांडणी करायची होती म्हणून, आणि दिवा आता मी वरती ठेवलेला आहे बघू शकता। आणि इथे मांडलेले आहे मी पानावर तांदूळ टाकून घेते मी, आणि दिवा सुद्धा मी पानावर मांडून घेतलेला आहे। तर छान मस्त तांदूळ ठेवून घेतलेले आहे आणि आपल्या गणपती बाप्पाचं सगळ्यात अगोदर स्थापना केलेली आहे मी। बघा आपले बाप्पांची स्थापना झालेली आहे आणि आता महालक्ष्मी आईची स्थापना करून घ्यायची आहे। आणि आता आपण कवड्यांची स्थापना करून घेऊ, जे लक्ष्मीकारक आहे, जे लक्ष्मीप्रिय आहे कवड्या, तर त्यांची स्थापना करून घेतलेली आहे। आणि तिथे जागा नसल्यामुळे मी सगळं खाली मांडलेलं आहे। बघू शकता आपली पूजा किती सुरेख सुंदर मी मांडून घेतलेली आहे। आणि आपली देवी आईचं दुसरं म्हणजे रूप गजलक्ष्मी असल्यामुळे मी तिथे हत्ती मांडलेले आहे बघू शकता, आणि स्वामी चरित्रा घेऊन आलेली आहे मी, तर तेच त्यांची सुद्धा पूजा केलेली आहे पुस्तकांची मी। तर ह्याप्रमाणे मी पूजा मांडून घेतलेली आहे, छोटीशी आपली पूजा। आणि बघा इथे महाराजांची सुद्धा स्थापना केलेली आहे। माझे महाराज बघा किती सुंदर दिसत आहे आणि हसत आहे छान। तर अशा प्रकारे आजचा तिसरा गुरुवार होता, छान मस्त। आणि मला फुलं थोडेसेच मिळाले, जास्त मिळाले नाही, मी जास्त बाहेर गेली नव्हती, तर मी अवीला सांगितले तर अवीने म्हणजे थोडेसेच फुलं आणले, नाहीतर जास्त आणतात, म्हणजे मला जेवढे फुलं मिळाले तेवढे कमीच असतात। तर बघू शकता आपली उंबरठ्याची पूजासुद्धा झालेली आहे। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय फ्रेंड्स।